जीवनामध्ये एखादी कार्य करत असताना किंवा आपण जे टार्गेट ठरवलं, जे ध्येय ठरवत असताना असे अनेक कुत्रे आपल्याला आड येतील. त्यामध्ये आपले नातेवाईक असू शकतात, आपले मित्रमंडळी असू शकतात, ज्यांना जळतं, चांगलं झालेलं वाईट वाटतं, असे अनेक कुत्रे आपल्यावर भुंकतील. काहीतरी आपल्यावर आरोप करतील, काहीतरी आपल्याला चुकीचं प्रसार करतील, आपल्या चुकीचा मेसेज समाजात पाठवतील. अशा प्रकारचे कुत्रे भुकतातच. तर या कुत्र्यांकडे आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही, कारण हे कुत्रे ज्या गल्लीत भुकत होते त्याच गल्लीत थांबतात, दुसऱ्या गल्लीत सुद्धा जात नाही. जसा तो कबाडी दुसऱ्या गल्लीत जायचा, तर या गल्लीतले कुत्रे याच गल्लीत राहायचे आणि दुसऱ्या गल्लीतले कुत्रे भुकायचे. तसेच हे भुंकणारे त्याच ठिकाणी राहतात. आपण आपलं टार्गेट लक्षात ठेवायचं. आपला जो हेतू आहे, आपण जे ठरवलं ध्येय आहे, ते पूर्ण करण्यासाठी आपण त्याच्यावर फोकस करायचं. अशा लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असतील तिथे 4-5